शेतकरी बांधवांनो नमस्कार। जे कांदा उत्पादक आपले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 30 जुलै 2026 रोजी नाफेड आणि NCCF मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीची दर 2335 प्रति क्विंटल पर्यंत जरी वाढवले असले तरी सोबतच URS म्हणजेच शिथिल निकष असलेला जो कांदा आहे त्या कांदा खरेदीवरती पूर्णपणे बंदी ही आणलेली आहे। आता सरकारी यंत्रणा फक्त ग्रेड A दर्जाचाच कांदा खरेदी करणार आहे। मित्रांनो, URS दर्जाचा कांदा म्हणजेच दुय्यम दर्जाचा कांदा, ज्यालाच आपण गोल्टी किंवा चिंगळी असे म्हणतो। मित्रांनो, 2026 मध्ये कांदा दर घसरल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गुणवत्ता निकष शिथिल करून URS श्रेणी सुरू केली आणि नाफेड व NCC मार्फत कांदा खरेदी सुरू केली। आता 2 लाख मेट्रिक टन बफर स्टॉक उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले। मात्र मग मित्रांनो, आता केंद्र सरकारने 30 जुलै 2026 पासून कांद्याच्या दरामध्ये जरी वाढ करून 2335 प्रति क्विंटल दर हा निश्चित केला असला, पण दुसरीकडे जून महिन्यात लागू करण्यात आलेली URS श्रेणी अचानक रद्द करण्यात आलेली आहे। यामुळे 35 ते 70 मिलीमीटर आकाराचा कांदा खरेदी केला जात होता, परंतु आता केवळ A ग्रेड दर्जाचा म्हणजेच 45 ते 65 मिलीमीटर आकाराचा कांदाच हा खरेदी केला जाणार आहे। यामुळे लहान व मध्यम आकाराचा कांदा केंद्रावर नाकारला जाण्याची शक्यता वाढली आहे। मग मित्रांनो, याचा शेतकऱ्यांवरती नेमकी काय परिणाम होणार आहे? मित्रांनो, शेतकऱ्यांचा जो एकूण माल आहे त्या एकूण माल साठ्यापैकी 50% पर्यंतचा कांदा हा मध्यम, लहान व हलक्या डागांचा असू शकतो। मग हा सर्व कांदा केंद्र सरकारी खरेदीतून म्हणजे नाफेड आणि NCCF मार्फत जो खरेदी केला जायचा तो थेट आता बाहेर फेकला जाणार आहे। केंद्र सरकारने URS बंद केल्यामुळे जो कांदा नाफेड आणि NCCF मार्फत स्वीकारला जाणार होता तो स्वीकारला जाणार नाही आणि मग त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तो कांदा विक्रीसाठी आणावा लागेल। साहजिकच बाजारात आवक एकदम वाढल्यास मोफत किंवा अल्प दरात कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती येऊ शकते आणि ज्यामुळे व्यापारी देखील मग कमी दराने कांदा दाबण्याचा प्रयत्न करतील। मित्रांनो, सध्याच्या पावसाळी वातावरणात आणि उष्णतेमुळे साठवलेला कांदा 30% ते 40% पर्यंत खराब होतो किंवा मग वजनात घट होते। कडक निकष लावल्यामुळे शेतकरी खरेदी केंद्रावर कांदा नेतील आणि तिथे तो नाकारला गेला तर त्यामुळे येण्या जाण्याचा वाहतूक खर्च आणि वेळेचे नुकसान शेतकऱ्यालाच सहन करावे लागेल। मित्रांनो, सध्या कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 2000हून अधिक आहे। खरेदी दर 2335 केला जरी असला तरी कडक छाटणीमुळे शेतकऱ्याचा फक्त ठराविक कांदाच या भावात विकला जाईल आणि त्यामुळे मग साहजिकच जे सरासरी विक्री मूल्य जे आहे ते शेतकऱ्याचे कमी राहील, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती जो अपेक्षित नफा मिळायला पाहिजे तो अपेक्षित नफा उरणार नाही। तर अशा प्रकारची मित्रांनो सध्याची परिस्थिती ही शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आहे। तरी मी मित्रांनो, ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन मला विविध माध्यमांच्या माध्यमातून मिळाली त्या माध्यमांचा आधार घेऊन ही इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी बनवलेली आहे। तरी मित्रांनो, केंद्र सरकारने जो काही हा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।